ओके, सो इन मागच्या लेक्चरला आपण एक्सप्लेन केलं होतं की व्हॉट इज द मिनिंग ऑफ प्रोजेक्ट, व्हॉट आर द टॉपिक्स ऑफ प्रोजेक्ट आणि कोणत्या एरियामध्ये आपण प्रोजेक्ट करू शकतो तेही आपण डिस्कस केलं होतं. ओके, तर किती टॉपिक होतात, फिजिक्सचे किती सब टॉपिक होतात, कोणत्या एरियामध्ये आपण प्रोजेक्ट करू शकतो तेही आपण डिस्कस केलं होतं. आणि त्या आधारावरती वी हॅव डिस्ट्रीब्युटेड दी स्टुडंट्स विथ डिफरंट फॅकल्टीज. आणि त्यानुसार माझ्याकडे जेवढे स्टुडंट तुम्ही आले आहात की त्यांना प्रोजेक्टच्या आधारावरती आपण काहीतरी सुरुवात करणार आहोत, एखाद्या टॉपिकवरती सुरुवात करणार आहोत. तरी मी काही स्टुडंट सोबत डिस्कस केलं होतं रिव्ह्यू आर्टिकल संदर्भात. ओके, तर रिव्ह्यू आर्टिकल आणि रिसर्च आर्टिकल काय असतं नेमकं, म्हणजे रिसर्च आर्टिकल नेमकं काय असतं तर त्याच्या आधारावरती आपण डिस्कस करणार आहोत. पण त्यापूर्वी की काहीतरी रिसर्च सुरुवात करणं, तर ते आपण कधी सुरुवात करू शकतो तर त्या संदर्भात आपण थोडं डिस्कस करूया. ओके, तर थोडं प्राऊड फिलिंगसाठी नाही मी काही तुम्हाला एक्सप्लेन करतोय, पण रिसर्च म्हणजे काय नेमकं आणि रिसर्च आर्टिकल काय असतं नेमकं ते तुमच्याशी मी थोडं सर्च करणार आहे किंवा सर्च करून दाखवणार आहे. ओके, सो तुम्हाला आता ईमेल आयडी दिसत असेल माझा, एक गुगलचं पेज दिसत असेल तुम्हाला, दिसतंय का? गुगलचं पेज दिसतंय का तुम्हाला? गुगल दिसतंय? गुगल. ओके, सो मी तुमच्या समोर मी काही माझा मोठेपणा तुम्हाला दाखवणार नाहीये, फक्त मी रिसर्च काय असतं आणि रिसर्च आर्टिकल कसे सर्च करतायत ते मी तुम्हाला काही प्रमाणात शेअर करणार आहे. आता मी दुसरं कोणाचं काही माहिती न दाखवता मी माझी इन्फॉर्मेशन तुम्हाला दाखवतोय गुगलवरती. सो मी फक्त पुट केलं मी माझं नाव महेश बदाने. ओके, आणि मी एंटर मारलं. ठीक आहे, सो तुम्हाला या प्रकारे विंडो तुम्हाला ओपन झालेला दिसेल. सो यू विल गेट दिस काइंड ऑफ इन्फॉर्मेशन. ओके, आणि मी फर्स्ट जे ओपन झालेलं आहे सायटेशन पर इयर त्याच्यावरती मी टिक करेल फक्त. ओके, and if I tick or if I click on that particular page, so we will receive this kind of information. ठीक आहे, तर तुम्हाला माझं गुगल स्कॉलर पेज दिसतंय का? माझं गुगल स्कॉलर पेज दिसतंय तुम्हाला? ओके, फाईन. सो हे काय असतं गुगल स्कॉलर पेज, की हे इंटरनॅशनली गुगल स्कॉलर म्हणजे रिसर्च स्कॉलर आपण समजूया, किंवा जे रिसर्च एरियामध्ये हाय क्वालिटी रिसर्च वर्क कोणी करत असेल किंवा हाय क्वालिटीपेक्षा त्यांनी काहीतरी नवीन काहीतरी डिस्कवर केलं असेल, काहीतरी शोध लावला असेल, तर त्याची दखल हे गुगल घेत असते. ओके, मग गुगल क्लासरूम, गुगल पेज, गुगल डॉक, गुगल ड्राईव्ह, देर आर डिफरंट काइंड ऑफ स्टोरेज इन्फॉर्मेशन विच इज ऑलरेडी अवेलेबल इनसाइड द गुगल. ओके, तसं गुगल काय करतं रिसर्च स्कॉलरसाठी किंवा रिसर्च इन्फॉर्मेशनसाठी, की काही डेटा डिटेक्ट करण्याचं काम करतं, की एखाद्या रिसर्च स्टुडंटने, रिसर्च फेलोने, एखाद्या सायंटिस्टने, एखाद्या वैज्ञानिकाने काहीतरी डेटा पब्लिश केला. ओके, काहीतरी डेटा पब्लिश केला आणि तो डेटा गुगल स्कॉलर डिटेक्ट करण्याचं काम करतं. काय करायचं काम करतं? डिटेक्ट करायचं काम गुगल स्कॉलर करत असतो. तर आता तुम्ही बघा 2020 मध्ये हे तुम्हाला इथं इयर दिसतंय, या ठिकाणी इयर दिसतंय. ठीक आहे, आणि या ठिकाणी सायटेड बाय म्हणजे काय, की किती लोकांनी ते पेपर किंवा तो रिसर्च मी जो काही शोध लावला असेल, काहीतरी मी डिस्कवर केलं असेल, काहीतरी मी डेव्हलप केलं असेल, काहीतरी इन्व्हेस्टिगेट केलं असेल मी, ते किती लोकांनी आतापर्यंत तो रेफरन्स म्हणून वापरलेला आहे, तो आर्टिकल किती लोकांनी रेफरन्स म्हणून वापरलेला आहे, ते त्याला म्हणतात सायटेड. ओके, मी तुम्हाला सोप्या भाषेत थोडं सांगणार आहे. आणि हे इयर, की कोणत्या वर्षी माझं रिसर्च आर्टिकल पब्लिश झालेलं आहे. ठीक आहे, तर हे आहे माझे फर्स्ट रिसेंटली पब्लिश झालेलं आर्टिकल 2020 मध्ये. आणि आता म्हणजे सांगता येईल की 1 महिन्यापूर्वी हे रिसर्च आर्टिकल पब्लिश झालेलं आहे, म्हणून त्याला आतापर्यंत 0 सायटेशन आहे. म्हणजे आतापर्यंत कोणत्याही वैज्ञानिकाने किंवा कोणत्याही रिसर्चरने
ते आर्टिकल वापर केलेला नाहीये किंवा ते आर्टिकल आतापर्यंत कोणीही यूज केलेलं नाहीये. ओके, त्यानंतर हे सेकंड आर्टिकल. तर हे कोलॅबोरेटिव्ह वर्क आहे माझं. लुक इट हिअर केअरफुली. दिस इज माय कोलॅबोरेटिव्ह वर्क. ओके, वन ऑफ दिस रिसर्चर or one of the faculty, R.P. Joshi, he is the first author and I am the co-author of that article. Okay, and this article is also published in the year of 2020. Okay, this is the third article which I have published in the year of 2020. 2020 मध्ये हे माझे थर्ड आर्टिकल पब्लिश झालेलं आहे. याच्यात मी सेकंड ऑथर आहे. लुक इट हिअर. दिस इज द सेकंड, दिस इज my name. Okay, and I am the second author of that particular research journal. Now journal of alloys and compound हे जर्नलचं नाव आहे. ओके, जर्नल ऑफ अलॉयज अँड कंपाऊंड हे जर्नलचे नाव आहे. आता मी त्या आर्टिकल वरती क्लिक करतो. ओके, तर त्या आर्टिकलवर क्लिक केल्यावरती तुम्हाला या प्रकारे डेटा मिळेल आणि परत त्याच्यावरती क्लिक केल्यावरती काय होईल की त्या पर्टिक्युलर जर्नलच्या वेब पेज वरती आपण जाणार आहोत. दिसतंय का? जर्नलचं वेब पेज दिसतंय तुम्हाला? जर्नलचं वेब पेज दिसतंय तुम्हाला? जर्नल ऑफ अलॉयज अँड कंपाऊंड दिसतंय? ओके, फाईन. तर याच्यावरनं काय दिसतं आपल्याला की या जर्नलमध्ये जे प्रोजेक्ट, जे आजच्या आपल्या लेक्चरमध्ये किंवा प्रोजेक्टच्या डिस्कशनमध्ये जे जॉईन झाले असतील, की ज्याला एखाद्याला बोर होत असेल, कोणाला कंपल्सरी नाहीये, ठीक आहे, कोणाला जायचे असेल जाऊ शकतात, कोणाला थांबायचे असेल ते थांबू शकतात. इट्स नॉट फॉर कंपल्सरी टू ऑल. ठीक आहे, ज्याला थांबायचे असेल ते थांबतील, ज्याला जायचे असेल ते जातील. ओके, दिस इज दी स्मॉल इन्फॉर्मेशन. नाउ आता हे जर्नलचं नाव आहे. एखादा रिसर्च आर्टिकल आपण एखादा पर्टिक्युलर रिसर्च जर्नलमध्ये पब्लिश करतो, तर हे जर्नलचं नाव आहे. त्या जर्नलचं नाव काय आहे? जर्नल ऑफ अलॉयज अँड कंपाऊंड. Okay, this is the name of journal and this is the name of publisher. This is the name of publisher. Elsewhere हे पब्लिशरचं नाव आहे. ठीक आहे. आता एल्सवेअरने माझं रिसर्च आर्टिकल त्यांनी ऍक्सेप्ट केलंय इंटरनॅशनली, ग्लोबली. ठीक आहे, तर त्यांनी ऍक्सेप्ट केल्यानंतर 15 मार्च 2020 मध्ये हे आर्टिकल ऍक्सेप्ट झालेलं आहे. ओके, आता मग त्यांनी एक त्यांच्याकडे डेटा स्टोअर करण्यासाठी ते रिसर्च आर्टिकलला त्यांनी वेगवेगळ्या क्रायटेरियामध्ये स्टोअर करण्यासाठी त्याला व्हॉल्यूम, तर 817 या व्हॉल्यूम मध्ये त्यांनी या पेज नंबर पासून सुरुवात झालेलं. दिस इज द नेम ऑफ जर्नल. दिस इज द नेम ऑफ जर्नल. दिस इज द नेम ऑफ पब्लिशर. दिस इज द व्हॉल्यूम नंबर. 817 हे व्हॉल्यूम नंबर आहे. आणि हे 15 मार्चला त्यांनी त्यांच्या जर्नलमध्ये त्या पब्लिशरने ऍक्सेप्ट केलेलं आहे. आणि ते जे काही पेपर असेल, माझा रिसर्च आर्टिकल असेल, रिसर्च नोवेल्स असेल, की काय मी शोध लावले असेल या पेपरमध्ये, ते या पेज नंबर पासनं या व्हॉल्यूम मध्ये तुम्हाला ते इन्फॉर्मेशन सापडेल. ओके, सो दिस इज द फर्स्ट ऑथर किशोर एच गव्हाणे. आय एम द सेकंड ऑथर and there are number of authors are available. ओके, की कोणाचे काही कॉन्ट्रीब्युशन असेल त्या रिसर्च पेपरमध्ये, ते कॉन्ट्रीब्युशन आपण या प्रकारे आपण सर्च करू शकतो, बघू शकतो. ठीक आहे, तर आता हे जर्नल जे आहे हे खूप हायली रेप्युटेड, हाय क्वालिटीचं जर्नल आहे. आता मी बॅक जातोय आणि या जर्नलमध्ये माझं फर्स्ट ऑथर पेपर पब्लिश झालेला आहे, ते तुम्हाला दाखवतो. ओके, दिसतंय का मी फर्स्ट ऑथर आहे या जर्नल मध्ये? दिसतंय माझं नाव? दिसतंय तुम्हाला? दिसतंय? आय एम द फर्स्ट ऑथर ऑफ दॅट आर्टिकल. ओके, फाईन. ठीक आहे, तर या आधारे तुम्ही आता बघू शकतात की हे जे काही पेपर मी पब्लिश केला आहे, जर्नल ऑफ अलॉयज अँड कंपाऊंड, या जर्नल ऑफ अलॉयज अँड कंपाऊंड मध्ये या पर्टिक्युलर व्हॉल्यूम मध्ये हे जे रिसर्च आर्टिकलचं जे टायटल आहे, तर हे वर्क मी या व्हॉल्यूम मध्ये या जर्नलच्या अंतर्गत आणि
या पब्लिशरच्या अंतर्गत ते आर्टिकल पब्लिश झालेलं आहे. फाईन. आणि याच्यात मी फर्स्ट ऑथर आहे. आय एम दी फर्स्ट ऑथर, दॅट इज MS बदाने. सेकंड ऑथर, थर्ड ऑथर, फोर्थ ऑथर प्रोफेसर PS पाटील. जे तुम्ही कॉन्फरन्स किंवा सिम्पोजियम तुम्ही अटेंड केली होती ना, त्या सिम्पोजियम मध्ये जे टॉक ऑर्गनाईज केलं होतं ते प्रोफेसर PS पाटील. अंजली क्षीरसागर जे पुणे विद्यापीठातल्या सेंटर ऑफ मॉडेलिंग अँड सिम्युलेशन तिथल्या डायरेक्टर आहेत. त्यांच्यासोबत माझं कोलॅबरेशन वर्क होतं. आणि प्रोफेसर SD ढोले यांचा पण टॉक आपण ऑर्गनाईज केला होता. हे सगळे ऑथर्स आहेत. म्हणजे या सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन त्या पेपरमध्ये आहे, त्या रिसर्च आर्टिकलमध्ये आहे. हे जे काही पोस्ट अनेलिंग इफेक्ट ऑन SRF2 नॅनो पार्टिकल्स, स्ट्रक्चरल, मॉर्फोलॉजिकल, फंक्शनल अँड डोसिमेट्रिक प्रॉपर्टीज, या एवढ्या इन्फॉर्मेशन आम्ही स्टडी केली होती. पोस्ट अनेलिंग म्हणजे या नॅनो पार्टिकल्स वरती, SRF2 च्या नॅनो पार्टिकल्स वरती अॅनिलिंग म्हणजे थर्मल ट्रीटमेंट दिल्यानंतर काय चेंजेस होतात, काय बेसिक प्रॉपर्टी त्याच्यामध्ये किंवा काय बेसिक इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये चेंजेस होतात. स्ट्रक्चरल प्रॉपर्टीज जे एक्सरे डिफ्रॅक्शनने आपण स्टडी करू शकतो. एक्सरे डिफ्रॅक्शनने आपण, मॉर्फोलॉजिकल जे स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपने आपण किंवा ट्रान्समिशन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपने आपण स्टडी करू शकतो. फंक्शनल म्हणजे स्ट्रक्चरल मध्ये आपण अजून कॉम्प्युटेशनल स्टडी पण आपण करू शकतो स्ट्रक्चरल मध्ये. ओके. फंक्शनल म्हणजे की याच्यामध्ये रमन स्पेक्ट्रोस्कोपीने आपण काय त्याच्यात चेंजेस झाले, आणि डोसिमेट्रिक प्रॉपर्टीज, रेडिएशन मेजरमेंट मध्ये काय इफेक्ट झाला आफ्टर दी अॅनिलिंग ट्रीटमेंट, आफ्टर दी थर्मल ट्रीटमेंट. तर या मटेरियलला जर आपण अॅनिलिंग केलं तर एक्झॅक्ट काय झालं, काय त्या मटेरियलच्या प्रॉपर्टीज चेंजेस झाल्यात, काय त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन झालं, काय त्याच्यामध्ये डिफेक्ट्स प्रोड्यूस झालं, हे सगळं स्टडी त्या पर्टिक्युलर पेपरमध्ये आम्ही केली. ओके. सो या प्रकारे मग आता तुम्हाला मी फक्त हे जर्नलचा इम्पॅक्ट फॅक्टर किती आहे, इम्पॅक्ट फॅक्टर वरनं काय दिसतं की इम्पॅक्ट फॅक्टर वरनं त्या जर्नलची क्वालिटी, त्या जर्नलचा रेप्युटेशन आपल्याला दिसून येतं. आता 4.65 इट्स अ व्हेरी ह्यूज इम्पॅक्ट फॅक्टर ऑफ दॅट पर्टिक्युलर जर्नल. ओके. हे इंटरनॅशनल जर्नल आहे, हे इंटरनॅशनल आणि ग्लोबली जर्नल आहे. काही जर्नल नॅशनल लेवलचे असतात, त्याचे इम्पॅक्ट फॅक्टर जास्त असतात, पण हाय क्वालिटी जर्नल नसतात ते, कारण त्याचा इम्पॅक्ट फॅक्टर खूप कमी असतो. इम्पॅक्ट फॅक्टर कमी असतो, आणि इव्हन इम्पॅक्ट फॅक्टर जास्तही असला पण तो फक्त नॅशनलाइज जर्नल असतं, फक्त भारत पुरतं मर्यादित असेल किंवा पर्टिक्युलर एखाद्या कंट्री पुरतं मर्यादित असेल. ओके. आणि फक्त त्या देशातले लोक त्या जर्नलमध्ये रिसर्च पब्लिश करत असतात, रिसर्च जे काही शोध लावले असेल ते पब्लिश करायचं काम करत असतात. पण दिस इज द इंटरनॅशनल जर्नल हॅव्हिंग द इम्पॅक्ट फॅक्टर इज अराउंड 4.65. इट्स अ ह्यूज अमाऊंट ऑफ इम्पॅक्ट फॅक्टर. ओके. आता हे व्हॉल्यूम नंबर तुम्हाला इथे दिसत असेल, तर या व्हॉल्यूम मध्ये आतापर्यंत कोणी कोणी काय काय शोध लावला त्या व्हॉल्यूम मध्ये पब्लिश होण्याचं काम सुरू असेल कंटिन्यू. इन प्रोग्रेस म्हणजे जे रिसर्च आर्टिकल आता ऍक्सेप्ट करत असेल हे जर्नल जे काही रिसर्च आर्टिकल ऍक्सेप्ट करत असेल ते रिसर्च जर्नल या व्हॉल्यूम मध्ये ते इन्कॉर्पोरेट करायचं काम करेल. ठीक आहे. तर या प्रकारचे जर्नल्स असतात, या प्रकारचे रिसर्च जर्नल असतात. मी परत बॅक जातो. ओके. सो आता याच्यामध्ये बघा, हा पेपर जो आहे हा 2020 ला पब्लिश झालेला आहे मार्च मध्ये. ठीक आहे. आणि हा पेपर बघा, हा कधी पब्लिश झालेला आहे, 15/12/2020. लुक इट हिअर. पब्लिकेशन डेट म्हणजे डिसेंबर महिन्यात. ओके. तर त्याची तारीख जी काही पडणार आहे त्या जर्नल पेपरची, तर ती 15 डिसेंबर एवढी पडेल. तो आता ऑनलाईन दिसतोय, पण जे ऑफिशियली त्यांची डेट आहे ती डेट 15 डिसेंबर ही पडणार आहे. आणि ती जो पेपर मी तुम्हाला 2 सायटेशनचा दाखवला ना पेपर तुम्हाला मी, तो पेपर हा 15 मार्चचा होता. विच आर्टिकल? दिस आर्टिकल. ओके. तर हा आर्टिकल जो आहे हा 15 मार्चला पब्लिश झालेला आहे. आणि आतापर्यंत 3
तीन सायंटिस्ट, 3 वैज्ञानिकांनी हे आर्टिकल काय केलंय, साईट केलेलं आहे. साईट केलेलं आहे म्हणजे या आर्टिकलचा रेफरन्स वापरून काहीतरी पब्लिश करण्याचा प्रयत्न केलेला आहे, काहीतरी शोध लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे की त्या 3 जे फेलो असतील, 3 रिसर्चर जे असतील, त्यांना आमच्या आर्टिकल मधनं काही आयडिया मिळाली असेल. आलं लक्षात? तर हे असतं सायटेशन. आता मी तुम्हाला दुसरं काय दाखवतो. आता हे बघा, 2019 मधलं एक आर्टिकल दाखवतो. 2019 मध्ये आतापर्यंत 7 रिसर्चरांनी आतापर्यंत हे आर्टिकल यूज केलं आहे. या आर्टिकल मध्ये त्यांना काही आयडिया मिळालेल्या आहेत. आलं लक्षात? आणि याच्यामध्ये दिसतोय का मी, हिअर आय एम अ थर्ड ऑथर. ओके, त्याच प्रकारे हे आर्टिकल बघा, याच्यामध्ये मी सेकंड ऑथर आहे आणि आतापर्यंत 2019 मध्ये 5 रिसर्चर, 5 वैज्ञानिक, 5 सायंटिस्ट यांना या आर्टिकल मधनं काही आयडिया मिळालेली आहे. त्यामुळे त्यांनी ते रेफरन्स वापरून इथं साईट केलेलं आहे. ओके, आता इथे मी फर्स्ट ऑथर आहे 2019 मध्ये, आणि आतापर्यंत या आर्टिकल मधनं फक्त एकच रिसर्चरला आयडिया मिळालेली आहे. ओके, तर या प्रकारे असतं. आता मी माझंच आर्टिकल दाखवतो. 2017 मध्ये बघा, 2017 मध्ये मी 2 पेपर पब्लिश केलेले आहेत आणि दोघांमध्ये मी फर्स्ट ऑथर आहे. लुक इट हिअर. ओके, आणि दिस वन रेडिएशन मेजरमेंट जर्नल मध्ये पब्लिश केलं आहे आणि जर्नल ऑफ ऑलाय अँड कंपाऊंड मध्ये पब्लिश केलेलं आहे. ओके, आतापर्यंत 12 लोकांना काय झालेलं आहे, आतापर्यंत 12 लोकांना आणि या आर्टिकल मध्ये 10 लोकांना त्याच्यामधनं काही आयडियाज मिळालेले आहेत, काहीतरी नोवेल वर्क मिळालेलं आहे, काहीतरी त्यांना शोध लावण्यासाठी काहीतरी मोटिवेशन मिळालेलं आहे. ठीक आहे, आता मी ते 10 लोक कोणकोणते मी ते तुम्हाला दाखवतो. ओके, आता ते 10 लोकांवरती मी क्लिक केलं. ठीक आहे, तर 10 लोकांवरती क्लिक केल्यानंतर हे बघा, तुम्हाला इथे दिसून येईल की हा दुरककर पहिला रिसर्च आर्टिकल हे त्याने पब्लिश केलं आणि हे पब्लिश करताना त्याला काय मिळालं, आयडिया मिळाली. काय आयडिया मिळाली, आमच्या रिसर्च आर्टिकल मधनं किंवा माझ्या रिसर्च आर्टिकल मधनं त्यांना काहीतरी मोटिवेशन मिळालं, काहीतरी आयडिया मिळाली आणि त्यांनी हे पब्लिश केलेलं आहे पहिला आर्टिकल. आता इयर पुढे इयर पुढे या फेलोने पण माझ्या आर्टिकल मधनं काही आयडिया मिळाली आणि त्यांनी हे वर्क पब्लिश केलं आहे. कोणता, लुमिनेसन्स या जर्नलमध्ये. लुमिनेसन्स या जर्नलमध्ये. आणि पब्लिशर कोण आहे, विले ऑनलाईन लायब्ररी. दिस इज द पब्लिशर. दिस इज द पब्लिशर ग्रुप. पब्लिशर म्हणजे काय, एल्सवेअर, टेलर सिरीज, इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स, स्प्रिंग नेचर, दिस आर द पब्लिशर. ओके, आता परत हे बघा, एल्सवेअर. ओके, आणि परौहा हा रिसर्च फेलो आहे आणि त्याने हे रिसर्च आर्टिकल पब्लिश केलं. आणि एल्सवेल हे पब्लिशर आहे. जर्नल ऑफ मॉलिक्युलर स्ट्रक्चर हे जर्नलचं नाव आहे. ओके, तर त्यांनी हे पब्लिश केलं आणि त्यांना आयडिया आमच्या जर्नल मधनं किंवा आमच्या रिसर्च आर्टिकल मधनं मिळाला आहे. ठीक आहे, अजून पुढे जाऊया. नाउ लुक इनटू द लास्ट आर्टिकल. हे बघा, तर हे या तईकर म्हणून आहेत ना, एक रिसर्चर किंवा एखादा रिसर्च फेलो, एखादा सायंटिस्ट, वैज्ञानिक. तर त्या तईकरने स्टडी ऑफ थर्मोल्युमिनेसेन्स इन कॉपर डोप कॅल्शियम ऑक्साईड फॉस्फर याच्यावरती त्याने काम केलं, रिसर्च केला आणि त्यांनी काहीतरी नवीन काहीतरी इन्फॉर्मेशन मिळवली. तर त्याने अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स कॉन्फरन्स प्रोसिडिंग मध्ये तो पेपर त्यांनी पब्लिश केला 2019 मध्ये. आणि पब्लिशर कोण आहे, AIP सायटेशन ऑर्गनायझेशन, अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स सायटेशन. अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स सायटेशन या एरियामध्ये त्यांनी हा रिसर्च आर्टिकल पब्लिश केला. आलं लक्षात? आणि या प्रकारे या व्यक्तीने काय केलं, तर आमचा पेपर साईट केला. आमच्या पेपर मधून त्याला मोटिवेशन मिळालं. ठीक आहे, तर या प्रकारे रिसर्च आर्टिकल साईट केलं जातं. ठीक आहे, आणि आतापर्यंत मॅक्झिमम माझं एखादा रिसर्च आर्टिकल जर असेल तर ते 16 सायटेशन मिळालेले आहेत. म्हणजे आतापर्यंत 16 लोकांना, 16 लोकांना काय मिळालेलं आहे, मोटिवेशन मिळालेलं आहे.
त्यांना माझ्या रिसर्च आर्टिकल मधनं त्यांना इन्स्पिरेशन मिळालेलं आहे, काहीतरी आयडिया मिळालेलं आहे. ओके, आणि त्या आधारावरती त्यांनी आतापर्यंत हे जे आहे कॅल्शियम सल्फेट DY मायक्रोफॉस्फर फॉर थर्मल न्यूट्रॉन डोसिमेट्री, याच्यावरती त्यांनी या आर्टिकलच्या आधारावरती त्यांना काहीतरी नवीन शोध लावण्यासाठी काही कल्पना मिळाली, आणि त्यामुळे आतापर्यंत 16 लोकांनी हे आर्टिकल यूज केलेलं आहे. म्हणून 16 लोकांनी रेफरन्स म्हणून आमच्या आर्टिकलचा उल्लेख केलेला आहे. याच्यात मी बघा फर्स्ट ऑथर आहे, आणि आर्टिकलचं नाव काय आहे, जर्नल ऑफ लुमिनेसन्स. आता मी हे आर्टिकल ओपन करून दाखवतो तुम्हाला. त्या आर्टिकलवर मी क्लिक केली तर तुम्हाला या प्रकारची इन्फॉर्मेशन मिळेल, आणि परत त्या आर्टिकलवर क्लिक केलं तर तुम्हाला हा डेटा मिळेल. दिसतंय का जर्नल ऑफ लुमिनेसन्स? दिसतंय का? दिसतंय जर्नल ऑफ लुमिनेसन्स? ओके, सो हे झालं आपलं रिसर्च आर्टिकल बद्दल इन्फॉर्मेशन. ठीक आहे, तर याच्यामध्ये हे जर्नलचं नाव आहे जर्नल ऑफ लुमिनेसन्स. आता हे 170 व्हॉल्यूम आहे, आणि 170 व्हॉल्यूम मध्ये पार्ट 1 पार्ट 2 पण त्यांनी टाकलेलं आहे. फेब्रुवारी 2016 मध्ये ते आर्टिकल ऍक्सेप्ट झालंय. आणि किती पेजचं आर्टिकल आहे? 4 पेजेसचं आर्टिकल आहे. ओके, 4 पेजेसचं आर्टिकल आहे, आणि एल्सवेअर या पब्लिशरने ते आर्टिकल पब्लिश केलेलं आहे. फुल लेंथ आर्टिकल. दिस इज नॉट अ रिव्ह्यू आर्टिकल. एखादा रिव्ह्यू, आता तुम्हाला रिव्ह्यू करायचे, रिव्ह्यू आर्टिकल पब्लिश, रिव्ह्यू आर्टिकल साठी आपल्याला स्टडी करायची आहे. तुमचा प्रोजेक्ट हा रिव्ह्यू आर्टिकल साठी डेटा कलेक्ट करणं हा आहे. तर हा फुल लेंथ आर्टिकल काहीतरी एक्सपेरिमेंट केलेले आहेत, मॅन्युअली काहीतरी एक्सपेरिमेंट मी स्वतः केलेले आहेत. आणि त्या एक्सपेरिमेंट मध्ये हे बघा, हे इमेजेस तुम्हाला दिसत असतील. हे इमेजेस तुम्हाला दिसत असतील. दिसत आहेत का इमेज? इमेज दिसत आहेत तुम्हाला? इमेजेस दिसत आहेत तुम्हाला? हे सर्कल केलेलं. ओके फाईन. तर याच्यामध्ये इमेजेस म्हणजेच काही मी स्वतः एक्सपेरिमेंट केलेले आहेत, स्वतः काहीतरी डिस्कवर केलेलं आहे, आणि ते इमेजेसच्या माध्यमातून तिथे रिसर्च मी काहीतरी शोध लावला असेल ते ऍक्सेप्ट व्हावं म्हणून. दीज आर द एव्हिडन्स. दीज आर द एव्हिडन्स. नंबर 1, नंबर 2, नंबर 3, नंबर 4, नंबर 5, नंबर 6, नंबर 7 and number 8. These are the evidences. These are the proof to publish this article inside the journal of luminescence. ठीक आहे, तर या प्रकारे आपण बघू शकतो. तर हे माझं वेब पेज आहे, गुगल स्कॉलर अकाउंट. आणि आतापर्यंत मी 24 रिसर्च आर्टिकल पब्लिश केलेले आहेत. आलं लक्षात? टोटल नंबर ऑफ आर्टिकल, हाऊ मच आय हॅव पब्लिश? टोटल नंबर ऑफ 24 रिसर्च आर्टिकल विच आय हॅव पब्लिश टिल द डेट. ओके, नाउ तुम्हाला इथे दिसत असेल, हा एरिया दिसत असेल. ओके, तर सायटेशन आतापर्यंत मी जे काही रिसर्च आर्टिकल पब्लिश केलं आहे, तर त्याच्यात काय झालंय, त्याच्यात आतापर्यंत 82 लोकांनी माझा रिसर्चचा वापर करून त्यांनी त्यांचं पब्लिकेशन पब्लिश केलेलं आहे. त्यांनी त्यांचा आर्टिकल पब्लिश केलेला आहे. त्यांनी त्यांचं शोध लावलेलं जे आहे ते डिस्कवर केलेलं आहे. आलं लक्षात? तर किती लोकांनी? 82 लोकांनी. आणि एच इंडेक्स म्हणजे 5. ओके, एच इंडेक्स म्हणजे आतापर्यंत 10 पेक्षा जास्त साईट केलेले आर्टिकल माझे किती आहेत? तर 5 आहेत. किंवा आतापर्यंत 5 पेक्षा जास्त आर्टिकल साईट झालेले, 5 पेक्षा जास्त साईट झालेले आर्टिकल किती? तर 5 आहेत. आणि I10 म्हणजे काय की 3 रिसर्च माझे आर्टिकल असतील, त्यांनी ते 3 रिसर्च आर्टिकल आतापर्यंत 10 पेक्षा जास्त वेळा साईट केला गेलेला आहे. म्हणजे 10 पेक्षा जास्त वेळा ते रिसर्च आर्टिकलचा उपयोग केला गेला आहे शोध लावण्यासाठी. ठीक आहे, सो दिस इज ऑल अबाउट दी रेग्युलर रिसर्च आर्टिकल. ओके, वेट, मी पाणी पितोय.
ओके, आता रिव्ह्यू आर्टिकल संदर्भात आपण डिस्कस करूया. ठीक आहे, स्क्रीन दिसते का तुम्हाला? आता स्क्रीन दिसते? स्क्रीन दिसते? ओके. सो दॅट रिसर्च आर्टिकल सुरुवात करण्यासाठी, रिव्ह्यू आर्टिकल साठी एक स्लोगन आहे, एक थॉट आहे. वुड्रो विल्सन हा वैज्ञानिक, हा सायंटिस्ट म्हणतो, आय नॉट ओनली यूज ऑल द ब्रेन दॅट आय हॅव. ओके, की तो सायंटिस्ट काय म्हणतोय की आय नॉट ओनली यूज ऑल द ब्रेन्स दॅट आय हॅव बट ऑल दॅट आय कॅन बॉरो. ओके, तर रिव्ह्यू आर्टिकल संदर्भात हा सायंटिस्टने, या वैज्ञानिकाने एक थॉट मांडलेला आहे. सर, तर रिसर्च आर्टिकल मध्ये रिसर्च मे बी डन अलोन, रिसर्च मे बी डन अलोन बट इट इज नेव्हर डन इन आयसोलेशन. याचा अर्थ काय की तुम्ही काहीतरी रिसर्च करत असाल, काहीतरी प्रोजेक्ट वर्क करत असाल, तर तुम्ही एकटं हा सिंगल ग्रुपमध्ये किंवा सिंगल व्यक्ती हा रिसर्च करू शकतो. रिसर्च मे बी डन अलोन, एकटं तुम्ही रिसर्च करू शकतात, बट इट इज नेव्हर डन इन आयसोलेशन. पण तुम्ही विदाउट एनी हेल्प घेऊन किंवा एखाद्याची मदत न घेता तुम्ही रिसर्च वर्क करू शकत नाहीत. बट इट इज नेव्हर डन, तुमचे सक्सेस होणार नाही. कसं नाही होणार की तुम्हाला त्यासाठी लिटरेचर सर्वे लागतील, त्यासाठी तुम्हाला नंबर ऑफ पब्लिकेशन लागतील, किंवा तुम्हाला काहीतरी इन्फॉर्मेशनसाठी पुस्तकं लागतील, किंवा तुम्हाला एक्सपेरिमेंट करण्यासाठी तुम्हाला केमिकल लागतील. तर यासाठी सगळ्या गोष्टी तुम्ही परचेस करू शकत नाही. तर तुम्हाला त्यावेळेस काय करावं लागतं? कोलॅबरेशन करावं लागतं, कोणाची तरी मदत घ्यावी लागते. तुम्ही एखाद्या एरियामध्ये एक्सपर्ट असाल, पण तुम्ही पूर्ण होल एरियामध्ये एक्सपर्ट असू शकत नाही रिसर्च मध्ये. तर तुम्ही एखाद्या एरियामध्ये एक्सपर्ट जर असाल तर तुमच्या एरियाशी निगडीत एखादा टॉपिक जर आला, तर त्या टॉपिक बद्दल तुम्हाला दुसऱ्याची मदत घ्यावीच लागते. रिसर्च मे बी डन अलोन, तुम्ही एखादा रिसर्च एकटं सिंगल राहून करू शकतात, बट इट इज नेव्हर डन इन आयसोलेशन. तुम्ही एकांतात राहून तुम्ही करू शकत नाही, एकांतात राहून करू शकत नाही. तुम्हाला ऍटमॉस्फिअर लागतं, तुम्हाला लॅबोरेटरी लागतं, तुम्हाला बरेचसा डेटा कलेक्ट करण्यासाठी किंवा स्टडी मटेरियल लागतं तुम्हाला. गेटिंग माय पॉइंट? The production of new knowledge is fundamentally dependent on past knowledge. ओके, तर तुम्हाला काहीतरी शोध लावायचा असेल, काहीतरी तुम्हाला डेव्हलप करायचं असेल, काहीतरी आयडिया तुम्हाला पाहिजे असेल, तर आयडिया कुठून मिळेल? तुम्हाला प्रिव्हियस इन्फॉर्मेशन मधनच मिळेल, तुमच्या भूतकाळामधून मिळेल, तुमच्या भूतकाळातील नॉलेज मधनच तुम्हाला नवीन आयडिया मिळेल. ओके, दी प्रोडक्शन ऑफ न्यू नॉलेज, काहीतरी डिस्कवर करायचं असेल, काहीतरी प्रोड्यूस करायचं असेल, ओके, तर तुम्हाला फंडामेंटली डिपेंडंट ऑन पास्ट नॉलेज, तर तुम्हाला प्रिव्हियस इन्फॉर्मेशन वरती पूर्णतः डिपेंड राहावं लागेल. तर तुम्हाला काहीतरी शोध लावायचे असेल, तर त्या शोधसाठी तुम्ही डायरेक्ट तुमच्या डोक्यातनं विचार करू शकत नाही, थिंक करू शकत नाही. तर तुम्हाला त्याच्यात आयडिया कुठून मिळेल? तर प्रिव्हियस नॉलेज मधनं, पास्ट नॉलेज मधनच तुम्हाला आयडिया मिळेल. दी प्रोडक्शन ऑफ न्यू नॉलेज इज फंडामेंटली डिपेंडंट ऑन पास्ट नॉलेज. ओके, तर तुम्हाला रिव्ह्यू आर्टिकल लिहायचं असेल किंवा रिव्ह्यू आर्टिकल वरती तुम्हाला प्रोजेक्ट करायचे असेल, तर त्यासाठी तुम्हाला पास्ट नॉलेज, आतापर्यंत लोकांनी काय काय केलेलं आहे, कसं केलेलं आहे, व्हॉट, वाय, हाऊ, या 3 प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत. मी प्रोजेक्ट बद्दल जेव्हा लेक्चर घेतला होता, तेव्हा मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं, आणि ते एक्सप्लेन करताना मी तुम्हाला म्हटलं होतं की 3 प्रश्न स्वतःला विचारायचं. व्हॉट, काय केलं आहे, हाऊ, कसं केलं आहे, वेन, केव्हा केलं आहे, आणि वाय, कशासाठी केलं आहे, वाय. ओके, तर ते आर्टिकल मध्ये हे 3-4 प्रश्न शोधायचे आणि ते पॉइंट्स काढायचे तुम्ही. ओके, दी प्रोडक्शन ऑफ न्यू नॉलेज इज फंडामेंटली डिपेंडंट ऑन पास्ट नॉलेज. तर तुम्हाला काहीतरी नवीन नॉलेज किंवा नवीन काहीतरी प्रेडिक्शन करायचे असेल, काहीतरी फंडामेंटली डिपेंडंट काहीतरी प्रोड्यूस करायचे असेल, तर तुम्हाला जुन्या इन्फॉर्मेशनची किंवा जुन्या नॉलेजची खूप गरज भासेल, आणि ती गरज घेऊन किंवा ती मदत घेऊनच तुम्हाला प्रोजेक्ट करावा लागणार आहे किंवा करायचा आहे. ओके, सो लेट्स मूव्ह इन नेक्स्ट स्लाइड. दुसरी स्लाइड दिसली का तुम्हाला? मी स्लाइड चेंज केली, दिसली का तुम्हाला? स्लाइड चेंज केली, दिसली? ओके, फाईन. कोणाला डाऊट असेल ना, तर मध्ये अनम्यूट करून तुम्ही बोलू शकता. तुम्हाला जर काही कन्सेप्ट
क्लिअर करायची असेल किंवा काही शंका असेल तर अनम्यूट करा स्वतःला. आपण लिमिटेड आहोत, टोटल 10 जण आहोत आपण आज. ठीक आहे. जर तुम्हाला काही शंका असेल, काहीतरी विचारायचे असेल तर स्वतःला अनम्यूट करायचे आहे. ओके फाईन. तर विच टाइप ऑफ पब्लिकेशन्स, रिसर्च आर्टिकल जे असतात, पब्लिकेशन जे पब्लिश आपण करतो, काहीतरी शोध लावला असेल तर काहीतरी आपण काहीतरी डिस्कवर केलं असेल, प्रोड्यूस केलं असेल, प्रोडक्शन केलं असेल, इन्व्हेस्ट केलं म्हणजे इनोव्हेशन केलं असेल, इन्व्हेन्शन केलं असेल, तर ते पब्लिश करण्यासाठी कोणकोणत्या प्रकारचे पब्लिकेशन मध्ये तुम्ही ते पब्लिश करू शकतात. तर नंबर 1 आहे रिसर्च पेपर. ओके. रिसर्च पेपर इन peer reviewed journal, preferably with high impact factor. Look at here, high impact factor. आता मी 4.65 मध्ये माझं आर्टिकल मी पब्लिश केलेले आहेत आतापर्यंत, मॅक्झिमम इम्पॅक्ट फॅक्टर. ओके. तर रिसर्च पेपर मध्ये काय होतं की रिसर्च पेपर मध्ये जनरली आपण जे एक्सपेरिमेंट करतो, जे काहीतरी आपण आपलं काहीतरी डिस्कवर करतो, काहीतरी शोध लावतो, काहीतरी इन्व्हेन्शन करतो आपण, ओके, काहीतरी प्रोड्यूस करतो, तर ते आपण रिसर्च पेपरमध्ये पब्लिश करतो. ओके. रिसर्च पेपर म्हणतात त्याला. ओके. रिसर्च पेपर पब्लिकेशन मध्ये आपण रिसर्च पेपर म्हणून पब्लिश करतो. काहीतरी एक्सपेरिमेंट केला असेल तुम्ही, काहीतरी एक्सपेरिमेंट केला असेल, काहीतरी शोध लावला असेल, एक्सपेरिमेंट करून काहीतरी त्याच्यातनं अनालिसिस केलं असेल, मग ते एक्सपेरिमेंटली असेल, अदरवाइज थेरोटिकली असेल, अदरवाइज कम्प्युटेशनली असेल. ठीक आहे. शॉर्ट कम्युनिकेशन, शॉर्ट कम्युनिकेशन सेकंड पब्लिकेशन आहे शॉर्ट कम्युनिकेशन. याच्यामध्ये की तुम्ही पेटंट टाईप मधलं एखादं वर्क असेल, पेटंट टाईप मधलं वर्क की तुम्हाला एकदम शॉर्ट पिरियड ऑफ टाइम मध्ये पब्लिश करायचं असेल आणि तुम्हाला त्याचं महत्व म्हणजे खूप काही महत्व असेल, ते तुम्हाला लॉंग पब्लिकेशन याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण डिटेल तुम्ही याच्यात पब्लिश करतात रिसर्च पेपरमध्ये. बट शॉर्ट कम्युनिकेशन मध्ये काय की शॉर्ट डेटा तुम्ही पब्लिश करतात. ओके. बट रिव्ह्यू आर्टिकल जो आपला उद्दिष्ट आहे, ओके, जो आपला उद्दिष्ट आहे तो आहे रिव्ह्यू आर्टिकल. आणि रिव्ह्यू आर्टिकल मध्ये काय होतं, रिव्ह्यू आर्टिकल मध्ये काय होतं की लुक इट हिअर, रिव्ह्यू आर्टिकल युजली हाय साइटेड. तर रिव्ह्यू आर्टिकल मध्ये आपण नंबर ऑफ रिसर्च पेपर रेफर करतो, नंबर ऑफ डेटा आपण कलेक्ट करतो, नंबर ऑफ इन्फॉर्मेशन आपण कलेक्ट करतो. प्रिव्हियसली पास्ट वर्क म्हणजे ऑलरेडी जे झालेलं वर्क आहे त्या वर्कचा आपण डेटा कलेक्ट करून त्याची इन्फॉर्मेशन कलेक्ट करून आपण काय करतो, रिव्ह्यू आर्टिकल पब्लिश करतो. किंवा आपण प्रेडिक्शन करतो, आपण म्हणजे आतापर्यंत लोकांनी काय काम केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे, कसं कसं दिलेलं आहे, ते रिव्ह्यू आर्टिकल मध्ये आपण बघतो आणि तो डेटा कलेक्ट करून आपण प्रिडिक्शन मांडतो. आपण काहीतरी आपले थॉट, आपले विचार मांडतो आणि ते विचार मांडल्यानंतर की आपण काय करू शकतो हे रिव्ह्यू आर्टिकल मध्ये आपण पब्लिश करत असतो. आणि युजली हायली सायटेड म्हणजे काय, मॅक्झिमम नंबर ऑफ रिसर्च फेलो, मॅक्झिमम नंबर ऑफ रिसर्चर, वैज्ञानिक, सायंटिस्ट रिव्ह्यू आर्टिकल रेफर करतात. का? कारण की त्यांना लार्ज अमाऊंट ऑफ डेटा एकाच पर्टिक्युलर पेपरमध्ये, रिसर्च पेपरमध्ये त्यांना भेटत असतो. लार्ज अमाऊंट ऑफ डेटा they have gained in that particular one article, in that particular article, in a single article. त्यामुळे हायली सायटेड रिव्ह्यू आर्टिकलला सायटेशन जास्त भेटत असतात, म्हणजे मॅक्झिमम लोक त्या आर्टिकल मधनं इन्फॉर्मेशन भेटत असते. विच टाइप ऑफ पब्लिकेशन, चौथं आहे कॉन्फरन्स प्रोसिडिंग, नॉट रेफरीड आणि फ्युअर सायटेशन. तर हे आर्टिकल जे आहे की हे रिव्ह्यूड म्हणजे काय, रिव्ह्यूड म्हणजे त्याला नंबर ऑफ वैज्ञानिक जे काय असतात, नंबर ऑफ रिसर्च फेलो जे असतात, वैज्ञानिक म्हणजे आपण वी कॅन से दॅट अ रिव्ह्यूअर, वी कॅन से दॅट अ एक्झामिनर, वी कॅन से दॅट अ अंपायर मॅच मध्ये जसे अंपायर असतात ना, तसं पब्लिकेशन मध्ये पण अंपायर असतात की ते आर्टिकल घ्यायचं की नाही घ्यायचं, ते आर्टिकल पब्लिश करायचं की नाही करायचं. मग तसंच रिव्ह्यूअर म्हणजे काय की एक्झामिनर ते रिसर्च आर्टिकल आपण त्या जर्नलमध्ये टाकलं पब्लिश करण्यासाठी, तर रिव्ह्यूअर काय बारीक बारीक गोष्टी अनालाइज करतो, बघत असतो. ओके. आणि त्या वेळेने काय करतो, ते आर्टिकलला ऍक्सेप्ट करायचं की नाही करायचं, जर काही डाऊट असेल, क्युरी असेल, तर तो प्रश्न विचारायचं काम त्या रिव्ह्यू आर्टिकल मध्ये
करत असतो. रिव्ह्यूअरचं काम काय असतं की ते आर्टिकल एकदम बारकाईने बघणं, त्याच्यामध्ये काय क्युरीज आहे का, त्याच्यामध्ये डाऊट आहे का, की एखादा रिसर्चर काही पण फेक डेटा पब्लिश करतोय का, काही पण फेकतोय का इन्फॉर्मेशन, काहीतरी नॉनसेन्स गोष्टी लिहिलेल्या आहेत का त्याने, आणि जर त्याला काही शंका असेल तर तो त्याच्यामध्ये आपल्याला प्रश्न विचारायचं काम करतो. तो प्रश्न 4-5 तर ते पब्लिश व्हायला ऑलमोस्ट मॅक्झिमम नो पिरियड ऑफ टाइम आणि मिनिमम 4 महिने लागतात. आपण एकदा लिहून जर त्या पब्लिकेशन मध्ये, त्या पब्लिशरच्या ग्रुपमध्ये, त्या जर्नलमध्ये टाकलं ना आपण, तर मिनिमम टाइम 4 मंथ आणि मॅक्झिमम नो टाइम लिमिट. ओके. पॉप्युलर आर्टिकल टू प्रमोट युअर ऍक्टिव्हिटी आणि लेटर टू एडिटर. सो दीज आर द टाइप ऑफ पब्लिकेशन. तर आतापर्यंत दिस इज नॉट अवर पार्ट ऑफ इंटरेस्ट, दिस इज नॉट अवर नन ऑफ इंटरेस्ट, this one. Okay, so our interest is what? Only this one. This is our interest. Okay, so इथपर्यंत समजलं.